बांधकाम विभागाचे नगर अभियंता गैरहजर. संतप्त होऊन जनसुराज्य पक्षाचे अल्पसंख्याक सेलचे मिरज शहर अध्यक्ष सादिक पठाण यांनी खुर्चीला हार घालत केला निषेध व्यक्त. मिरज, सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका बांधकाम विभागातील नगर अभियंता सतत गैरहजर राहत असल्याचा तसेच फोनला प्रतिसाद देत नसल्याचा आरोप करत जनसुराज्य पक्षाचे अल्पसंख्याक सेलचे मिरज शहराध्यक्ष सादिक पठाण आणि इम्रान मुल्ला यांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन केले. अधिकाऱ्यांच्या खुर्चीला हार घालून त्यांनी निषेध व्यक्त केला. यावेळी सादिक पठाण यांनी आरोप केला की मिरज विभागाकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात असून संबंधित अधिकारी बहुतांश वेळ सांगली येथेच कार्यरत असतात. मिरजेपेक्षा सांगली विभागाला प्राधान्य दिले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. संबंधित अधिकाऱ्यांची बदली मिरजमध्ये असताना ते नियमितपणे सांगलीतच का उपस्थित असतात असा सवालही त्यांनी उपस्थित केला. तसेच माहिती अधिकारांतर्गत मागवलेले माहिती देण्यास टाळाटाळ केली जात असून नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. वारंवार पाठपुरावा करूनही समस्यांचे निराकरण होत नसल्याने आंदोलनाला मार्ग स्वीकारावा लागल्याचे त्याने सांगितले. बांधकाम विभागात मनमानी कारभार सुरू असून भ्रष्टाचार झाल्याची दाट शक्यता असल्याचा आरोप करत या विभागाचे आर्थिक लेखापरीक्षण ऑडिट करण्यात यावे अशी मागणी त्यांनी महानगरपालिका आयुक्तांकडे केली. तसेच मिरज विभागाला तातडीने न्याय न मिळाल्यास यापुढे अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही सादिक पठाण यांनी दिला. मी सादिक पठाण, जनसुराज्य शक्ती पक्ष अल्पसंख्याक सेलचा मिरज शहर अध्यक्ष. आज आम्ही सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या प्रभाग समिती क्रमांक 4 बांधकाम विभाग या ठिकाणी उभे आहोत. त्यामागील कारण असे आहे की बांधकाम विभागातील नगर अभियंता महेश मदने साहेब सतत गैरहजर. वेळोवेळी त्यांना फोन केला, परत जी कामे सांगितले त्या कामाकडे दुर्लक्ष करून फक्त सांगलीला प्राधान्य देणे आणि मिरजेला दुजाभाव देणे आणि मिरजेच्या कामाकडे दुर्लक्ष करणे हाच त्याने एक उद्योग ठेवलेला आहे. म्हणून आज ते हजर नसतेपैकी आज त्यांच्या खुर्चीचा सत्कार घालून खुर्चीला हार घालून आज त्या खुर्चीचा सत्कार करून एक आम्हाला मनाला शांती मिळवून घेतलेली आहे. तरी पुढील आंदोलन तीव्र होण्या अगोदर महेश मदने साहेब यांनी ऍक्टिव्ह होऊन मिरजेतील जी रस्त्याची प्रलंबित कामे आहेत आणि जी नागरिकांच्या समस्या आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात. अन्यथा जनसुराज्य पक्षातर्फे यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येईल. कृपया याची नोंद घ्यावी.